श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला शुक्रवार आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे आज मार्गशीर्ष प्रतिपदा आहे आणि आज खंडेरावांचं षडरात्र म्हणजे आज घटस्थापना आपल्याला खंडेरावांची केली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये कुळाचाराप्रमाणे खंडोबा हे कुलदैवत आहे, जे की आपले वडील आहेत आणि त्यांची सेवा प्रत्येक घरात झाली पाहिजे की जे विवाह, नोकरी आणि आजारपण हे प्रश्न सोडवत असतात। तरी आज तुम्ही शुक्रवार असून महालक्ष्मीची आपली नेहमीची सेवा टाकावरती तुम्ही श्रीसूक्त अभिषेक करा, कुंकुमार्चन करा आणि त्याच सोबत आज तुम्ही खंडेरावाचं जे आपलं षडरात्र सुरू होतंय तर त्याची मांडणी मी तुम्हाला सांगितलेली आहे काल की अत्यंत साधेपणाने आपल्या पूर्वजांप्रमाणे जशी चालू आली आपल्या घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही ती षडरात्र बसवलं पाहिजे, घट बसवला पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही साधी पत्रावळी घेऊन त्याच्यावरती आपल्या घरातल्या कुंडीतली माती, शेतातली माती घ्यावी आणि त्या मातीमध्ये एक छोटासा मातीचा घट ठेवावा आणि त्या घटामध्ये पाणी, सुपारी, अक्षता व 5 विड्याची पानं लावावी आणि त्याच्यावरती तामण ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये आपला खंडोबाचा टाक ठेवावा आणि 6 दिवस हा टाक आपण हलवू नये। रोज त्याची दुरूनच हळदी कुंकवाने पूजा करावी आणि रोज घटाला विड्याच्या पानाची माळ आणि पिवळ्या फुलांची माळ तुम्ही द्यावी आणि एक अखंड दीप आपण त्या घटाच्या जवळ प्रज्वलित करावा। इतकी साधी आणि सोपी सेवा आहे आणि त्या पद्धतीने आपण ही सेवा करू शकता। आपल्याकडे वेळ असेल तर आपण रांगोळी वगैरे फुलांच्या माळा याच्यामध्ये डेकोरेशन करू शकता, पण वेळ नसेल तर निदान एवढी तरी सेवा आपला कुलाचार तरी आपण सांभाळला पाहिजे। आणि कुलाचाराची सेवा करताना आपण संकल्प करू शकता। आपल्याला एखादी अडचण असेल, घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा कर्ज असतील किंवा घरासाठी प्रयत्न करत असाल, नोकरीसाठी करत असाल तर त्यावेळेला तुम्ही संकल्प करताना स्वतःचं नाव घ्यायचंय आणि स्वतःच्या कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्ती, वर्धन आणि सर्व त्रास व दुःख उपशमनासाठी, अशुभ शक्तींचा भय नाहीसा होण्यासाठी व आर्थिक प्रगतीसाठी व सगळ्या ग्रहांच्या पीडा शांतीसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्रास नाहीसे होण्यासाठी कुलदेवी व कुलदैवत तसेच गुरूंचे नाव घेऊन अखंड, अचंचल, अभक्त सेवा साठी, सानिध्य प्राप्तीसाठी आपण कुलधर्माच्या माध्यमातून ही घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन तसेच श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ याचे आपण किती वाचन करत आहोत, 3, 5 किंवा 7 पाठ असे आपण उच्चार करत त्याचा संकल्प करत आजपासून ही घटस्थापना करून मल्हारी सप्तशतीचे पाठ सुरू करावेत, जेणेकरून आपल्याला काही समस्या असतील तर त्या नक्की सुटतील। आपल्याला या सेवा करून काही अनुभव येत असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।